श्री गणेशाय नमः. नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी सांगत आहे हरिभक्तपरायण रेखाताई गायकवाड, शिर्डी कोपरगाव. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावणातील नागपंचमीचा दिवस होता. शेतकरी शेत नांगरू लागला. नांगराचा फाळ वारुळाला लागला. नागाच्या पिलांना जखम झाली, त्यामुळं ती मरून गेली. काही वेळानं नागिन आली. तिची पिलं शोधू लागली. बघते तर वारूळ नाही आणि पिलंही नाही. शेतात तिला नांगर दिसला. रक्तानं भरलेला फाळ दिसला. झालेला प्रकार तिच्या लक्षात आला. शेतकऱ्याच्या फाळाने आपला निर्वंश केला. आपणही त्याचा निर्वंश करायचा असं तिने ठरवलं आणि तिने संतापानं नागिन शेतकऱ्याच्या घरात शिरली. शेतकरी, त्याची बायको, मुलं, लेकी, सुना घरातच होत्या. त्यांना तिने दंश केला आणि शेतकऱ्याचाही तिने निर्वंश केला. शेतकऱ्याची एक मुलगी परगावी होती. नागिन फारच संतापली होती. लगेच नागिन परगावी गेली. ती मुलीच्या घरी आली. मुलगी नागपूजा करत होती. बघा, मुलगी नागपूजा करीत होती. पाटावर नाग नागिन 9 नागकुळ काढली. मोठ्या श्रद्धेने लाह्या दुधाचा नैवेद्य दाखवित होती. दूध पिऊन नागिनीची भूक भागली. सारं विसरून ती संतुष्ट झाली. खरं रूप घेऊन ती उभी राहिली. मुलीला म्हणाली, तू कोण बाई? तुझे आईवडील कुठं आहेत? बाई म्हणाली, मी आहे नागिन, घाबरू नकोस. नाही होत वाघीण. झाला प्रकार तिने सांगितला. मुलीने तिला वसा मागितला. नागिन म्हणाली, तुझ्या पूजेने मी खुश झाले. हत्येचा प्रकार विसरून गेले. आता तुला देते वसा. विसरू नको तू खासा. आजची आहे नागपंचमी. आज तळलेलं खाऊ नये आणि शेत जमीन खणू नये. भाज्या आज चिरू नयेत. तव्यावर काही शिजवू नये आणि देते अमृताची कुपी. तुम्हा देईल संजीवनीची खुशी. मुलगी ती घेऊन लगेचच माहेरी आली. सर्वांच्या मुखात तिने अमृत घातलं. सर्व जिवंत झाली. सर्वांना खूप आनंद झाला. घडलेली सर्व हकीकत तिने वडिलांना सांगितली. तेव्हा वडिलांनी विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीने व्रताचा विधी सगळ्यांना समजावून सांगितला. कितीही दृष्ट प्राणी असला आणि आपण जर त्याची आराधना केली तर तो संतुष्ट होतो. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन तिला प्रसन्न झाली ना, तशी तुम्हा आम्हा होवो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. जय श्रीराम.